अर्थातच 5 राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागलेला आहे। चित्र जवळपास सगळीकडचं स्पष्ट आहे। पश्चिम बंगालमध्ये खास करून भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्ता काबीज केली आहे। ममता बॅनर्जी यांना त्यांनी पराभूत केलंय। तर तामिळनाडूमध्ये देखील इंटरेस्टिंग चित्र बघायला मिळते। तामिळनाडूमध्ये टीव्हीकेने 109 जागा जिंकलेल्या आहेत। तिकडे अण्णा द्रमुक आणि भाजप 64, द्रमुक आणि काँग्रेस 53 जागांवर आघाडीवर आहे। इतर 5 तरी 2 प्रमुख राज्य आणि इतरही 3 राज्य जिकडे निकाल जवळपास स्पष्ट आहे। आसाममध्ये भाजपने विजय मिळवलेला आहे, भाजपची सत्ता येते। पुदुचेरीमध्ये भाजपची सत्ता येते आणि त्यासोबतच केरळमध्ये काँग्रेस आणि मित्रपक्षांनी जोरदार आघाडी घेत आगेकूच करत सत्ता काबीज केली आहे। 101 जागी सध्या केरळमध्ये काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीवर, माकप आणि मित्रपक्षांच्या खात्यात 37 ठिकाणी आघाडी पाहायला मिळते। आणि एकूणातच या निकालाचं विश्लेषण करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आता काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि त्यासोबतच भाजपचे नवनाथ बन। या दोघांकडे जाणार आहोत। नवनाथजींना फक्त मी मगाशी जो प्रश्न विचारलेला होता तो उत्तर घेऊन मग विश्वजित कदम यांच्याकडे येतो। नवनाथ, मगाशी आपण बोललो अक्षय कर्डिलेंची प्रतिक्रिया आपण बघितली। त्यांचं असं म्हणणं होतं की प्राजक्त तनपुरेंना विनंती केली आपल्या नेत्यांनी आणि ती विनंती त्यांनी मान्य केल्यामुळे हा विजय सुकर झाला। कोणती विनंती केली होती आपल्या नेत्यांनी, काय नेमकं प्रॉमिस झालंय आता नवनाथजी? पार्टी आणि महायुतीचा प्रयत्न होता की या दोन्ही पोटनिवडणुका होत्या, त्यामुळे सुनेत्राताई यांची निवडणूक देखील बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न केले। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला आणि त्यांना देखील रिक्वेस्ट केली की आपण उमेदवारी अर्ज मागे घ्या आणि त्यांनी ती विनंती मान्य केली। अगदी तशाच पद्धतीने राहुरीला देखील प्राजक्त तनपुरेजी यांना आम्ही विनंती केली। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, रवींद्र चव्हाणजी हे स्वतः तिथे जाऊन भेटले आणि त्यांना विनंती केली की त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा किंवा भरूच नाही। तर त्यांनी देखील साथ दिली आणि आता दोन्ही जागा बघा, राहुरी असेल किंवा बारामती असेल, जनतेने पुन्हा एकदा महायुतीला साथ दिली। आम्ही काँग्रेसचे या निमित्ताने आभार मानतो की त्यांनी बारामतीमध्ये मोठं मन दाखवलं आणि आपला उमेदवार दिला नाही, परंतु राहुरीमध्ये मात्र महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवार देण्यात आला होता। राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिला होता, काहीही फरक पडला नाही। राहुरीमध्ये अतिशय भरघोस मताने आमचे अक्षयजी कर्डिले ते पुन्हा एकदा निवडून आलेत। या दोन्ही पोटनिवडणुका होत्या। अश्विनजी, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने गेल्या 15 वर्षाचा जो गुंडगिरी होती, ममता दीदींची दिदीगिरी होती, ती संपुष्टात आणण्याचं काम जनतेने केलंय आणि इथे देखील भारतीय जनता पार्टीला विजय मिळाला। 5 पैकी 3 राज्यामध्ये कमळ फुललेलं आहे।